तुमचा IQ असतो, EQ असतो आणि जेव्हा तुम्ही समाजासाठी करतो तो तुमचा SQ असतो. तर सोशल कोशंट इज ऑलवेज देअर. मेन प्रॉब्लेम माहिती आहे काय आहे की दे डोंट कम्युनिकेट. संवादच साधत नाही घरी. ज्या पद्धतीने सगळ्या प्रकारच्या तुम्ही ग्रोथ करताय, शारीरिक, मानसिक, आर्थिक, ह्यामध्ये अपयश आलं तरी सुद्धा ते पचवता येणं, एक्झॅक्टली ही मानसिकता म्हणजे खरं यश मी म्हणेल मॅम तुम्हाला. अगदी बरोबर आहे. जब भगवान देता है ना तो छप्पर फाड़ के देता है. बिलकुल. कधी ना कधी मिळणार. यू हॅव टू हॅव पेशन्स. हे पोरांनी शिकलंच पाहिजे. तुम्ही जे काही करताय चांगलं वाईट आणि तुमची मेहनत बघतोय तो जमा करतोय मॅम, जमा करतोय. आणि जेव्हा संधी येते तेव्हा तुम्ही किती घेता तेव्हा तो देईल ना. इफ यू कांट फ्लाय रन. येस इफ यू कांट रन वॉक. येस. इफ यू कांट वॉक crawl, but keep moving towards your destination. राईट. नमस्कार. एक आंतरराष्ट्रीय प्रख्यात मोटिवेशनल स्पीकर, तेवढंच नव्हे तर एक यशस्वी डॉक्टर ज्यांनी संवेदनशीलता, इमोशनल कोशंट, त्यांचा सोशल कोशंट कायम राखत हजारो लोकांच्या आयुष्यामध्ये मार्गदर्शन करून त्यांच्या आयुष्याची दिशा आणि दशा देखील बदलवली. आणि स्वतःची ओळख ही फक्त भारतापर्यंत नाही तर त्यांनी ती आंतरराष्ट्रीय केली. अख्ख्या जगभरात त्यांनी आपलं नाव जे आहे ते निर्माण केलं, स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. USA, टर्की, साऊथ कोरिया, हाँगकाँग एवढ्या विविध देशांमध्ये त्यांचे मोटिवेशनल सेशन्स होतात. आणि अशा सुंदर गोंडस व्यक्तिमत्वाशी आज आपण बोलणार आहोत आणि त्यांचा हा यशस्वी प्रवास कसा झाला याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. तर मॅडम नमस्कार. गप्पा विथ प्रीतीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या सिटी न्यूज चॅनल वरती. आणि सगळ्यांना पुन्हा एकदा मला सांगायचंय की आमचं जे हे गप्पा विथ प्रीती सुरू झालेलं आहे, हा सेशन पूर्ण बघा. हा नक्कीच तुम्हाला आयुष्याची नवीन दिशा दाखवेल. जीही विद्यार्थी ऐकत आहेत, महिला ऐकत आहेत, हा प्रवास कसा झाला हेही ऐका. आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत तो तुम्ही शेअर सुद्धा करा, जेणेकरून त्यांनाही कळेल की कशा पद्धतीने यशातून समृद्ध व्यक्तिमत्व आपल्याला घडवता येऊ शकतं. मॅडम परत एकदा धन्यवाद. ज्या पद्धतीने तुम्ही सिटी न्यूज चॅनलला आमच्या आलात, अगदी लगेच तुम्ही होकार दिला. आणि हा जो तुमचा सगळा प्रवास आहे, मी स्वतः डॉक्टर असल्यामुळे बऱ्याचदा आपण बघतो की जी डॉक्टर आहेत ती त्यांचं शिक्षणामध्ये त्यांचं बरंच आयुष्याचा काळ निघून जातो. तुम्ही त्याच्यावरती लिखाण पण केलं, आपण ते बोलणारच आहोत. पण त्यांचा आयुष्याचा काळ निघून जातो आणि मग हे सगळं करत असताना तुम्ही तुमचं व्यक्तिमत्व पण घडवलं. तुम्ही DNB केलं, DNB सोबत तुम्ही MA सायकोलॉजी केलं, तुम्ही MBA केलं, तुम्ही कथ्थक नृत्यांगना आहात. आणि या सगळ्या गोष्टींचं पे बॅक टू सोसायटी करत असताना तुम्ही लोकांसाठी पण कार्य करताय. ही सगळी प्रेरणा तुम्हाला कुठून मिळते मॅडम? सर्वप्रथम नमस्कार प्रेक्षकांना. आणि तुम्ही मला गप्पा विथ प्रीतीमध्ये बोलवल्याबद्दल धन्यवाद. अगदी सुंदर तुमचा शो असतो आणि आम्ही बघतो. तर प्रश्न खूपच सुंदर आहे. आणि काय आहे की आवड असली माणसाला होय, की बरंच काही आपण करू शकतो. बरोबर मॅम. आणि पहिलेपासून शिक्षण चांगलं घ्यायचंच आहे. त्याला तर म्हणजे दुसरा काही पर्याय नाहीये. तर म्हणून मग MBBS केलं, मग DO केलं म्हणजे डिप्लोमा इन ऑफ्थॅल्मॉलॉजी, आणि त्याच्यानंतर DNB म्हणजे MS सारखं. येस. ऑफ्थॅल्मॉलॉजी मध्ये. त्याच्यानंतर मला म्हणजे असं झालं की एक पेशंट म्हणूनच मिस्टर जैन म्हणून आले होते, जैन सर. तर त्यांनी माझं स्पीच कुठेतरी ऐकलेलं. तर एकदा ऍज अ चीफ गेस्ट मला कुठेतरी बोलवलं होतं. तर त्यांनी तिथे ऐकलं आणि ते म्हणाले तुम्ही JCI का नाही जॉईन करत? तुला काय असतं हे मला माहिती नव्हतं. तर ज्युनियर चेंबर इंटरनॅशनल एक ऑर्गनायझेशन आहे. ओके. आणि त्याच्यामध्ये पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटला खूप महत्व दिलं जातं. बरं. तर मग मी ते जॉईन केलं आणि पहिले मला वाटलं की बघूया, म्हणजे आपल्याला आवडलं तर करूया, नाही तर मग नाही. तर मग ते त्याच्यामध्ये ना स्पीकर कसं बनायचं किंवा ट्रेनर कसं व्हायचं त्याचं पण प्रशिक्षण देतात. तर त्याचं लॅडर आहे.
तर तेव्हा त्याचे नावं वेगळे होते, आता वेगळे झालेत. पण तेव्हा लॅप म्हणून होतं, म्हणजे लिडरशिप अँड पार्लिमेंट, ते होतं बघा वर्धेला. तर तिथून माझी सुरुवात झाली. म्हणलं चला करून बघूया. मला वाटलं आपल्या कॉन्फरन्स सारखं असेल, म्हणजे आपण जाऊ, आपल्याला वाटलं मेडिकलच्या ज्या कॉन्फरन्सेस होतात की आपल्याला जेवढं वाटलं तेवढं आपण ऐकू, शिकू आणि निघून जाऊ पुढे. पण तसं नाही. ते खूप अगदी वर्कशॉप खूपच छान होता. ओके. मला ते खूप आवडलं. मग म्हटलं का नाही आपण आणि मला एकदम चांगलं त्याच्यात रँकिंग मिळालं. मग मी म्हटलं की चला पुढे जाऊया म्हणून. मग स्पीच क्राफ्ट, मग झोन ट्रेनर झाले, मग नॅशनल, मग इंटरनॅशनल. आणि मग काय झालं की JCI मध्ये तर मला म्हणजे खूप सुंदर प्लॅटफॉर्म JCI ने मला दिला खरं. ओके. तर ते तर मिळालंच, पण बाहेर सुद्धा मला लोक बोलवायला लागले आणि ते वाढत गेलं. तर नाव इट हॅज बिकम अ सेकंड प्रोफेशन. किती छान. म्हणजे हा जीवनाचा जो प्रवास असतो तो JCIच्या थ्रू तुमचा सुरू झाला, लाईक अ इंटरनॅशनल स्पीकर. एक्झॅक्टली. पण लहानपणापासून आपण घडत असतो मॅम. हो येस ना, कारण संधी ही आपल्याला मिळते, पण तो जो स्पार्क आहे तो आपल्याला घडवत येत असतो. एक मला सांगायचंय, कारण बऱ्याचदा माहितीये का, जुने यश ना आठवावे लागतात, ते कधी कधी इतिहास जमा होतात. पण 12वी मध्ये तुम्ही 4थ्या मेरिट होत्या मॅम, है ना? आणि त्यावेळी ते 4था मेरिट म्हणजे इट्स अ ह्यूज थिंग होती. आणि आता कसं ते मेरिटचं प्रक्रिया बंद झाली आहे, मेरिट लिस्ट बंद झाल्या. पूर्वी ते मेरिट आल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी, म्हणजे आपल्याला पण माहित नसायचं की आपण मेरिट आलेलो आहे, आणि दुसऱ्या दिवशी सकाळी अगदी रिपोर्टर्स आणि सगळे यायचे आणि ते यशाची आपल्या गाथा असायची. तुम्ही जो तो 4था मेरिट मिळवला होता, तो पण सांगा की मुलांना, की कशा पद्धतीने, जरी आता आजकाल कसं झालंय मॅम की शिक्षण सोपं, मुलांना टेन्शन नाही, स्ट्रेस नाही, या सगळ्या याच्यामध्ये जे टीनेज आहे त्यांना स्ट्रेस नाही द्यायचा वगैरे, हा पण खूप भाग असतो. तर हा अभ्यास करताना तो तुम्ही सोपा कसा केला? यू सेड वन थिंग, इंटरेस्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट, अँड अजून काय तुम्ही ते केलं? सगळ्यात महत्वाचं मला वाटतं, कुठलीही गोष्ट अचीव्ह करायची आहे तर सिन्सिअरिटी राईट अतिशय आवश्यक. म्हणजे मला असं वाटतं की माझा जो स्वभाव आहे, नेव्हर गिव्हिंग अप, येस, चालूच ठेवायची मेहनत कुठल्याही याच्यात. तर मग कदाचित त्याच्यामुळे मला यश मिळालं. बरोबर. कारण हार्डवर्क तर करणे आहेच, त्याच्याशिवाय आपण किती आजकाल हार्डवर्क, स्मार्ट वर्क वगैरे बोलतो, पण वर्क तर करणे आहेच. बरोबर. त्याच्याशिवाय काही नाही मिळणार. तर ते तर होतं. म्हणजे सिन्सिअरिटी इज वन थिंग विच, म्हणजे ते सोडलं तर तुम्हाला काही मिळूच शकत नाही असं. हो, खरंय मॅम तुमचं. नेव्हर गिव्हिंग अप. म्हणजे किती मग तुम्ही मेहनत करत राहा, कधी तुम्हाला कमी मार्क मिळतील, कधी जास्त, तुम्ही चालू ठेवा, किमान चालू ठेवा. एक्झॅक्टली. येस, यश येणार, आज नाही उद्या. म्हणजे कन्सिस्टन्सी आवश्यक आहे, आणि तुमचा ज्या विषयात इंटरेस्ट आहे, इंटरेस्ट अँड कन्सिस्टन्सी. एक्झॅक्टली. म्हणजे जसं म्हणतात ना की नुसतं टॅलेंट असून तुम्ही खूप शाईन होणार नाही, नुसतं हार्डवर्क असूनही तुम्ही शाईन होणार नाही. तर दोन्ही जर असेल ना, म्हणजे टॅलेंट प्लस हार्डवर्क, राईट, तर मग तुम्हाला कुठेतरी खूपच चांगलं म्हणजे एक पोझिशन मिळू शकते. अगदी बरोबर. आणि एक फार छान होतं मॅम की त्या पिरियड मध्ये ना सोशल मीडिया, मोबाईल, ह्या ज्या डिस्ट्रॅक्ट करणाऱ्या गोष्टी आहेत, एक पॉझिटिव्ह वेनी जर घेतलं तर मुलांकडे सगळी माहिती जवळच आहे बरं मॅम आता. म्हणजे ज्यासाठी त्यावेळी जे आई वडील लोक आहे ज्यांनी यश पण मिळवलं, किंवा मिलेनियल्स आम्ही जे आमच्या पण काळामध्ये, आपल्याला बुक स्टोअर मध्ये जाऊन पुस्तक विकत घ्यायला लागायचं, अँड देन वी विल गेट द इन्फॉर्मेशन. बऱ्याचदा असं व्हायचं की पर्टिक्युलर बुक घेतल्यावर त्यात ती इन्फॉर्मेशन नसायची. मग तुमचा इंटरेस्ट ऑफ फील्ड समजल्यावर तुम्ही सोशल मीडियाचा किती छान वापर करू शकता. टुडे यू आर हॅव्हिंग AI, गुगल अँड युट्यूब, एव्हरीथिंग यू आर हॅव्हिंग. तर हे फक्त डिस्ट्रॅक्ट करण्याचं साधन म्हणून न वापरता, अगदी जर त्यांनी ते त्यांच्या फायद्यासाठी वापरलं तर आपल्याही पेक्षा तीव्र गतीने त्यांची प्रगती सुद्धा अगदी होऊ शकते. कारण बघा ना, आजकालचा जो युथ आहे, त्यांनी जर एनर्जी त्यांची प्रॉपरली चॅनलाइज केली तर ते कुठे जाऊ शकतात. कारण इतकं नॉलेज अवेलेबल आहे, इतकं इन्फॉर्मेशन अवेलेबल आहे, ते जर व्यवस्थित वापरलं गेलं, म्हणजे भरकटत न जाता जर ते व्यवस्थित त्यांनी वापरलं तर ते कुठे जाऊ शकतात. इव्हन आज पण असं होतं की मी जे इतिहासाचं, म्हणजे समजा एक पर्टिक्युलर सब्जेक्ट जो तुम्ही शिकवता, त्यावेळी जी इन्फॉर्मेशन असायची, जी 4 पुस्तकं वाचून मिळायची,
आज ती 40 पुस्तकातली इन्फॉर्मेशन एका क्लिकवर आहे. एक्झॅक्टली. तर तुम्ही ते वाचून कसं क्रिएट करता, हाऊ यू मेक युअर थेरी, हाऊ यू युटिलाइज युअर नॉलेज, हे खूप इम्पॉर्टंट आहे मॅम. अगदी. आता तुम्ही USA ला गेल्यात, तुम्ही टर्कीला गेल्यात, हाँगकाँगला गेल्यात आणि खूप असा वाईड एक्सपिरियन्स तुमच्याकडे आहे मॅम. हो. तऱ्हेतऱ्हेच्या लोकांना तुम्ही भेटताय, Yes. सोशली तुमचं ते कनेक्शन त्यांच्यासोबत होतंय. हम्म. तुम्हाला काय जाणवतंय मॅम की हा जो आताचा युथ आहे हम्म. आणि कधी कधी मला असं वाटतं आपण बोलायला पाहिजे, बऱ्याच गोष्टी आपण बोलणं टाळतो. यू आर ऑल्सो सायकोलॉजी, तुमचा पण सायकोलॉजीचा अभ्यास आहे, त्यामुळे तुम्ही समजू शकता मी काय म्हणते. जो संवाद संपत चालला, हम्म. ज्या पद्धतीची क्रुएलिटी मुलांमध्ये यायला लागली हो. टीन एज मध्ये, म्हणजे आपण हे समजू पण शकत नाही की एखाद्याचं आयुष्य संपवणं आणि हो, ते right. वयाच्या टीनेज पासून मुलांच्या डोक्यामध्ये जे चाललेलं आहे, हम्म. ह्या सगळ्याला ना आवर घालणं पण फार गरजेचं आहे मॅम. फार तर गरजेचं. तुम्ही काय सांगाल मॅम, ह्या प्रकारच्या गोष्टींपासून दूर होण्यासाठी मुलांनी काय काय करायला पाहिजे, कशा सगळ्यात पद्धतीने? पहिले ना मला असं वाटतं की पेरेंटिंग पण कुठेतरी चुकतंय का होय. हे बघायला पाहिजे. कारण काय होतं की अगदी सुरुवातीपासून ना म्हणजे माइंडसेटच आपला असा होतो की आपल्याला घरामध्ये सगळे म्हणजे आई वडील असो, हे असो, आपले आजी, आजोबा, आजोबा. आजी, हा सगळे आपल्याला इतकं सक्सेस, यश यश कसं मिळवायचं, हा. यश 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 हो. सांगत राहतात आणि कोणीच आपल्याला अपयश किंवा फेलियर बद्दल बोलत बोलत नाही. राईट. आणि काय होतं की आयुष्य म्हटलं की वर खाली येणार. होणारच. येस. तर तुम्ही कितीही हुशार असा, कितीही तुम्ही हार्डवर्क करा, तुम्हाला कधी ना कधी अपयश यश येणार. तर आता असं झालंय की लोकांना यश कसं घ्यायचं हे सगळं माहिती आहे, पण अपयश आलं की काय करायचं हे कोणाला माहिती. दॅट इज अ अगदी खरंय. बिग ड्रॉबॅक. येस येस मॅम. तर हे तर म्हणजे अगदी लहानपणीपासून म्हणजे घरात बोलल्या गेलं पाहिजे. दुसरं हे की इट इज अ पार्ट ऑफ लाईफ, हे सांगायलाच पाहिजे की हे हो. पार्ट ऑफ लाईफ आहे आणि ग्रेसफुली एक्सेप्ट करा. येस येस येस. ग्रेसफुली एक्सेप्ट करा. कारण काय होतं की डिफीट म्हटलं, फेलियर म्हटलं की काय होतं की आपण एक्सेप्ट करत नाही, डिनाय करतो सगळ्यात पहिले. म्हणजे आजकालचा युथ म्हणा, इव्हन मोठी लोक एक्सेप्ट करत नाही करत. त्याच्यानंतर मग काय म्हणजे करायला काय पाहिजे, मला असं वाटतं की पहिली स्टेप आहे एक्सेप्ट करणे. दुसरं काय करायचं की एक्सेप्ट केल्यावर अनालाइज करा. जनरली काय होतं माहितीये, आपण ब्लेम गेम खेळतो. याच्यामुळे झालं, Exactly. हिने माझ्याकडे लक्ष दिलं नाही. बरोबर. बिलकुल बिलकुल. हो, किंवा आमच्या घरची परिस्थिती नव्हती आणि आपण येस ट्रू ट्रू. असे अनेक कारण आपण शोधतो. तर अनालाइज की आपण कुठे कमी पडतो. मी कुठे कमी पडली. मी म्हणजे बसून ते लिहा की मी कुठे कमी पडली, माझं कॉन्सन्ट्रेशन लागलं नाही का, की मला समजलाच नाही सब्जेक्ट, येस काय कुठे काय झालेलं. तर अनालाइज करा आणि डबल मेहनत करा. आणि माझं तर असं मत आहे की गॉड हॅज अ बँक. मी नेहमी सांगत असते, गॉड हॅज अ बँक. तुम्ही जे काही करताय चांगलं वाईट आणि तुमची मेहनत बघतोय, तो जमा करतोय जमा करतोय. आणि जेव्हा संधी येते तेव्हा तुम्ही किती घेता तेव्हा तो देईल ना. तुम्ही चेकच नाही भरला, हो ना, तर देणार कसं. तर तेच आहे की मग तुम्ही किती मेहनत केली ती सगळी जमा आहे. आपल्याला काय वाटतं की लगे इन्स्टंट, आजकाल मुलांना काय झालंय, सगळं इन्स्टंट मिळतं. ब्लिंकिट वरून सामान येतं, अमेझॉन वरून तुमचे कपडे येतात, तुमचं सगळं काही मिळतं, हॉटेल्स क्लिक केलं की झालं. तर आपल्या वेळेला तसं नव्हतं. तर दॅट वॉज अ बिग थिंग. म्हणजे पेशन्स आपण आपोआपच शिकलो, है ना. पेशन्स खूप महत्वाचं आहे. तर ते आपण आपोआपच शिकलो. आणि मग मला वाटतं की देवाजवळची जी बँक आहे ना, तर तो लगेच नाही देणार, पण जब भगवान देता है ना तो छप्पर फाड़ के देता है. बिलकुल. तर कधी ना कधी मिळणार. यू हॅव टू हॅव पेशन्स. हे पोरांनी शिकलंच पाहिजे. आणि इमोशनल कोशंटला पेरेंट्सनी महत्व दिलाच पाहिजे. अकॅडमिक ग्रोथ पेक्षाही आय विल से की पॅरेंट्सनी मुलांची इमोशनल ग्रोथ कशी होते झालीच पाहिजे. आणि IQ ठीक आहे ना, इतकं जास्त महत्व द्यायची गरज नाही आहे, महत्वाचं, पण तो वाढतो मॅम. हो, आणि EQ पण तर तेवढाच महत्वाचं आहे. त्याच्याकडे कोणाचं लक्षच नाही. आणि जसं तुम्ही म्हणता ना मॅम, तुमचा IQ असतो, EQ असतो, आणि जेव्हा तुम्ही समाजासाठी करतो तो तुमचा SQ असतो. तर सोशल कोशंट इज ऑलवेज देअर. तर जो तो इमोशनल कोशंटला हात लावणार नाही ना, तेव्हा तोपर्यंत ते असा नागरिक जन्माला नाही आणू शकणार जो शेवटी देशात आपल्या
मला करायचंय करेल. समाजासाठी Exactly. जे आपण करतो. हा. मग स्वतः तर सगळेच यश प्राप्त करतात. खूपच छान सांगितलं मॅम तुम्ही हे, की यशाने हुरळून इतकं जाऊ नका की तुम्हाला अपयश पचवताच येणार नाही. आणि यश अपयश या तर पायरी आहेत. आणि मॅम अजून एक मला असं वाटतं हम्म. की मी जर ठरवलं की मला सर्वात जास्त श्रीमंत व्हायचंय, हम्म. तर मग माझ्यापेक्षा श्रीमंत असणार. असणारच. मी जर ठरवलं की मला सुंदर सगळ्यातच दिसायचंय, नाही ग बाई, तुझ्यापेक्षा पण सुंदर असणार. असणार. त्यामुळे ही जी यशाची व्याख्या करून ठेवली आहे ना हम्म. सगळ्यांनी की ते सक्सेस, हम्म. तर मला माझं ठरवायचंय Exactly. की मला रोज किती चांगलं माझ्या ह्याच्यात व्हायचंय, हम्म. मला स्वतःला मेंटेन कसं करायचंय, हो. माझा पैसा बॅलन्स कसा ठेवायचाय. हो, हो. पैसा आवश्यकच आहे मॅम, बिलकुल. बिकॉज दॅट इज युअर सब्जेक्ट, हो. की पैसा आवश्यक आहे, यश आवश्यक आहे. आणि ज्या पद्धतीने सगळ्या प्रकारच्या तुम्ही ग्रोथ करताय, शारीरिक, मानसिक, आर्थिक, हम्म. ह्यामध्ये अपयश आलं तरी सुद्धा ते पचवता येणं, एक्झॅक्टली. ही मानसिकता म्हणजे खरं यश मी म्हणेल मॅम तुम्हाला. अगदी बरोबर आहे. म्हणजे नाही का? आजकाल ते आवश्यक आहे. हो. म्हणजे आणि काय होतं माहितीये का, मी तर असं म्हणते की सक्सेस इज ग्लोरिफाईड सो मच. राईट. इतकं बोललं जातं, इतकं हो. सोशल मीडियावर, इतकंसं काही करा तुम्ही, एकदम त्याचं अगदी मोठं माउंटेन करून सांगतात. लहान लहान मुलांना हो. त्यामुळे पण ते अपयश पचवू शकत नाहीत एक्झॅक्टली. मॅम. म्हणजे ते असं होतं की सक्सेस इज ग्लोरिफाईड सो मच हम्म. की फेलियर फील्स लाईक अन ऑर्फन. राईट. त्याच्यामुळे ते एक्सेप्ट करू शकत नाही. मग एक कल्पना माझ्या डोक्यात आली की हा. तुम्ही आयुष्यात, म्हणजे हे खूप हम्म. आवश्यक असतं, हो हो. असं काही अपयश तुमच्या आयुष्यात आलेलं आहे का की हम्म. ते तुम्ही फेस केलं आणि हम्म. त्याच्यानंतर तुम्हाला वाटलं नाही, हे मला यातनं निघायचंय, परत माझ्या कामात फोकस करायचंय, आणि तो एखादा प्रसंग तुमच्या आयुष्यात आला असेल अगदी तर तो सांगा. खूपदा आले. म्हणजे failures थँक्यू ला. सो मच. List of प्लीज failures. प्लीज सांगा. तर मी तुम्हाला सांगते, हम्म. साऊथ कोरियामध्ये जेव्हा माझा सेशन झाला, हम्म. तर इतकं मी प्रिपेअर केलं होतं, इतकं छान करायचं हम्म, म्हणून. हम्म. फर्स्ट सेशन होता तो. तर एशिया पॅसिफिक कॉन्फरन्स होती आणि मी खूप प्रिपेअर करून गेले होते. हम्म. आणि तिथे फक्त 3 पार्टिसिपेंट्स आले. ऐको. म्हणजे तेव्हा आय वॉज सो फ्रस्ट्रेटेड. मी सांगते, हा. इतकं म्हणजे मला खूपच वाईट वाटलं. हा. पण तेच तुमची मेहनत चालू ठेवा, तुमचं वाचन आहे, सगळं तुमचं चालू ठेवायचं. आणि नंतर मग लगेच मला जर्मनीमध्ये चान्स मिळाला. लाइप्झिगला होतं ते. इट वॉज हाऊसफुल. माय सेशन वॉज हाऊसफुल. येस, ते यश अपयश येत राहणार. बिलकुल बस तुम्हाला ते पचवता आलं पाहिजे आणि पुढेच जायचंय, बरोबर. थांबायचं नाहीये. येस. दॅट इज वन थिंग मला वाटतं. आणि दुसरं मला अपयश एकदा ते तुम्हाला सांगते की NTTTS म्हणजे बघा, मी जसं सांगितलं की लॅडर हा ते पूर्ण केलं आहे. तर NTTTS म्हणजे नॅशनल ट्रेन द ट्रेनिंग सेमिनार. त्याच्यासाठी मी विजयवाड्याला गेले होते. बरोबर. तर तिकडे ना म्हणजे 4 दिवसाचा वर्कशॉप, नंतर परीक्षा असते. तर ते वर्कशॉप होतं आणि मला सांगितलं होतं आपल्या इकडल्या लोकांनी की साऊथला नाही जायचं, कारण ते खूप स्ट्रॉंग लोक आहेत, ते खूप डेडिकेटेड वगैरे. चांगली गोष्ट आहे, डिसिप्लिन आहेत ना. व्हेरी नाईस. तर मी ठरवलं होतं की नाही, मला बेस्ट म्हणजे बेस्ट जागेमधनं शिकायचं आहे. अँड द बेस्ट पर्सन शुड टीच मी. म्हणजे मला खरंच चांगलं शिकायचं होतं. कारण एकदा ठरवलं की आपण ऑफ्थॅल्मॉलॉजिस्ट आहोत, तरी आपल्याला मोटिवेशनल स्पीकिंग कडे जायचंय, प्रॉपरली सगळं करायचं. तर मग मी गेले तिकडे आणि मला पहिले तिकडे सगळ्यांनी सांगितलं होतं की जायचं नाही अजिबात. मी गेले आणि मग मी एकटीच इकडली महाराष्ट्रातली, बाकी सगळे साऊथ इंडियन्स त्या वर्कशॉपला. आणि पहिलं सेशन होतं आमचं, पहिलं. आणि ते खूप म्हणजे असं ग्रिलिंग सेशन ज्याला म्हणतो ना आपण. तर असे वेगवेगळे टॉपिक्स दिले होते. तर मला केस स्टडी दिलेली होती. ते केस स्टडी म्हणजे आपलं मेडिकलचं डोक्यात ते आहे, पेशंटची केस स्टडी वगैरे. मी तसं सुरुवात केली आणि इतकी झाप पडली म्हणजे मला तिथल्या तिथे मी रडायला लागले. पण आपल्याला याची सवय असते हो मॅम. पण इतकं फ्रस्ट्रेटिंग होतं, कारण ऑलरेडी मी ठीक चाललं होतं माझं सगळं छान होतं. नवीन काहीतरी करायचं. आणि मी तिथे मग मला खूपच फ्रस्ट्रेटिंग वाटलं. आणि मग त्या दिवशी मला असं वाटलं की बॅग घेऊन निघून जाऊया का. आणि तो क्षण असतो. हा, तो क्षण होता. तर मग मी ठरवलं की मी म्हंटल की नाही, 1 दिवस तर निघालाय ना, आणखी 3 दिवस काढायचंय, किती टॉर्चर करतील बघूया.
करू द्या, करू द्या. 3च दिवस काढायचे ना. तर आय स्टेड बॅक अँड आय लर्न लाईक एनिथिंग. राईट. आणि मी तुम्हाला सांगते, ते जे डॉक्टर म्हणजे ते जे ज्यांनी तुम्हाला फॅकल्टी, पायलट हा. फॅकल्टी, जे मेन फॅकल्टी होते, हम्म. ते आताही माझे मेंटर आहेत आणि ते वा. मला आताही गाईड करतात. आणि त्यांच्यामुळेच मी या फील्डमध्ये पुढे गेले. बघा किती ते असं असतं येस, मॅम. म्हणजे ते असं हो. म्हणाले, तू डॉक्टर आहे तर असं काही विचार करू नको की तू हे नाही करू शकणार, तू हा. दोन्ही करू शकते. हो. तर ही वॉज अ पर्सन, म्हणजे रत्नम सर म्हणून आहेत ते. हम्म. तर आय रिअली आय एम सो ग्रेटफुल टू हिम. हे असतं मॅम, तो जो ग्रॅटिट्यूड आणि आपली इच्छा असते. मी असं पण मानते की तुम्ही गॉड म्हणा, युनिव्हर्स म्हणा, ती तुमच्यापर्यंत तशा लोकांना पोहोचवते बरोबर. की ती लोक तुमच्यापर्यंत येतात. फक्त ती वेळ असते जेव्हा तुम्ही बॅग उचलून निघून जात नाही. एक्झॅक्टली. तुम्ही बॅग घेऊन तिथेच थांबता हा. आणि ते सहन करण्यासाठी तुम्ही जे हम्म. पेशन्स बोलले ना मॅम, हा म्हणजे फक्त बोलण्याचा विषय नाहीये. बरोबर. ज्यावेळी ते अपयश येत असतं, ते अपयश पचवून तिथे टिकून राहणं, टिकून राहणं ते खूप जे आपण म्हणतो महत्त्वाचं. ना मॅम की हिऱ्याला फक्त घडवत नसतात, तो प्रेशर खाली तयार होतो. हो. नाही तर प्रेशर खाली कोळसा पण तयार होतो आणि डायमंड पण तयार होतो, पण जास्त प्रेशर खाली डायमंड चमकतो. त्याच्यामुळे आणि तुम्ही इतक्या खुल्या मनाने मनमोकळा संवाद साधत ह्या सांगताय आमच्या प्रेक्षकांना, हे खूप आनंदाचं आहे. कारण मुलांना काय वाटतं की शी सक्सेसफुल ना, तिने कधी फेल्युअर फेसच केलं नाही, असं नसतं. त्यामुळे फेल्युअर तर हा पार्ट आणि पार्सल आहेच आहे, हे मुलांना समजवणं आणि खूप मला आवश्यक काय आहे. वाटतं माहितीये का, फेलियर येणारच आहे असं धरून चला. हा. आणि तेव्हा काय होतं, आपल्याला खूप हर्ट होतं, हा. आपण खूप फ्रस्ट्रेट होऊन जातो, इन्सल्ट करतात लोक, असं बरंच काय होतं होतं. मॅम, होतं. आय थिंक यू मस्ट यूज दिस ॲज अ फ्युल. या. की हा, आता हेच सगळं घेऊन ना मला खूप उंच झेप घ्यायची. बिलकुल. हा. तर हे असं डोक्यात बसलं ना, की आपण पुढे जाण्याचा मार्ग जातो. आपण बरोबर शोधून जाऊ आणि शकतो. पालकांनी पण हे मुलांना असं केलं अगदी पाहिजे. बरोबर आहे. म्हणजे मी माझ्या मुलीला म्हणते, हा चुकलत ना, चुकू देत ना, नेक्स्ट एक्झाम मध्ये चुकू द्यायचं नाहीये. आणि मॅम तुम्ही एक जो पार्ट म्हटला ना, हे तर झालं अकॅडमिक ग्रोथ. मगाशी आपण ज्यावेळी चर्चा करत होतो आणि अगदी पहिल्या आपल्या भेटीपासून मला आठवतं, आपण 4 वर्षापूर्वी जेव्हा भेटलो होतो ना, हो, आय हो. स्टील रिमेंबर दॅट कन्व्हर्सेशन. सद विवेक बुद्धी, हो. जो शब्द आता मला असं वाटतं की वापरण्यातच येत नाही की काय, की ज्यावेळी मॅम आपण काही चुकीचं करतो ना, म्हणजे 16 वर्षाचा मुलगा ज्यावेळी पहिल्यांदा सिगरेट पकडतो की नाही, त्यावेळी मला असं वाटतं की त्याचा, तुम्ही पण त्याच्यावर बोलाच मुलांशी, त्याचा एक मेंदू सांगत असतो नको करू, आणि दुसरा मेंदू सांगत असतो कर एकदा केल्याने काय होतं. हे दोन जे मेंदूंची त्यांची लढत असते ना मॅम, त्यावेळी जर त्या मुलांचा बेस तुम्ही पक्का बनवला असेल ना, ते जे आपण संस्कार आणि पॅरेंटिंग बोलतोय, त्यांनी पहिल्यांदा जरी घेतलं ना, दुसऱ्यांदा त्याचा मेंदू त्याला अडवेल. बरोबर. तर तो जो सत्सद विवेक बुद्धीचा त्यांचा जो फ्रंटल कॉर्टेक्स मधला मेंदू आहे, तो जागृत करण्यासाठी त्यांनी काय करावं हे पण त्यांना सांगा. चांगली पुस्तके, मॅम सोशल मीडियावर किती चांगले पण चॅनल आहेत. अगदी बरोबर आहे, पण नाहीत ते का? कोणी बघत नाही जास्त, बघत नाहीत. हा. आणि भलतीकडे कुठेतरी राहतात मुलं. तर मला वाटतं की एक तर ते मोबाईल नावाचं डिस्ट्रॅक्शन दूर ठेवावं. येस. कारण काय की बाकी इतर गोष्टी इतक्या डिस्ट्रॅक्टिंग आहे, किंवा त्यांना असं बनवलं गेलं आहे की पोरं तिकडे जातात, तेच जास्त दिसतं हा. मॅम, तेच जास्त तर दिसतं. तिकडे न जाता एक तर मोबाईलचा वापरच मुळात कमी केला पाहिजे. आणि माझं हा मेसेज इव्हन पेरेंट्सला आहे. पेरेंट्स काय करतात, सांगतात मुलांना की तुम्ही अजिबात आता बघायचा नाही वगैरे मोबाईल, आणि स्वतः बघतात. अरे आजी आजोबा देखील बघतात. हो, आणि खूप वेळपर्यंत. तर ऍक्च्युली चिल्ड्रन लर्न थ्रू इमिटेशन. राईट. आपल्या घरामध्ये आपण जर संस्कार आपण बोलतो, तर मी जर गोरगरिबांची सेवा करत असेल ना, माझी मुलं आपोआप करतील, पुढे करतील, पण ती करतील. होय होय होय, असेच शिकतात मुलं. हो मॅम. मग काय, तुम्ही जर म्हणजे संस्कार तुम्ही जर असं दाखवला नाही, तुम्ही सांगाल खूप काही, पण सांगून काही होत नाही, तर तुम्ही तसं वागले पाहिजे. एक दुसरं की हे मोबाईलचं जे डिस्ट्रॅक्शन आहे ना, त्याला काहीतरी एक लिमिट करायलाच पाहिजे. म्हणजे बघ की डायनिंग टेबलवर चालणार नाही मोबाईल, किंवा आता परीक्षा आली आहे 15 दिवस अजिबात बघायचं नाही, किंवा सोशल मीडियावर जाऊच नका ना, तुम्ही 10वी 12वी काय आहे, गरजच काय आहे. तर ते सगळं रिस्ट्रिक्शन आवश्यक आहे. म्हणजे डिजिटल डिटॉक्स ज्याला आपण म्हणतो, ते अतिशय आवश्यक आहे. ते करायलाच पाहिजे मुलांनी. तुम्हाला आठवतं का मॅडम, ज्यावेळी प्रिंट मीडिया पण होता, त्यावेळी आम्हाला माझ्या एका टीचरने आमच्या सांगितलं होतं, सकाळी उठताच न्यूजपेपर वाचू नका,
कारण काय फोकस केलेला आहे उठताच, हा. बलात्कार झाला, ऍक्सिडेंट झाला. आता तुम्ही आता आमच्याकडेच बसलेले आहेत, पण आम्हालाही माहितीये की आपण काय फोकस करतो. मग ह्या सगळ्या निगेटिव्ह बातम्या असतात आणि आपण उठताच पहिले तेच वाचतो. फलाना ठिकाणी अपघात झाला, या ठिकाणी पॉलिटिकल हा इश्यू झाला, या राजकारण्याने हे म्हटलंय, लाईक काइंड ऑफ थिंग्स. आणि मग काय होतं की पूर्वी तरी बरं होतं की माणूस पेपर सकाळी वाचायचा, तरीही मी म्हणते, आणि मग तो बाजूला ठेवून द्यायचा. आज सोशल मीडियामुळे काय झालं, तुम्ही इंस्टाग्राम ओपन केलं की जी क्रिटिसाइज करणारी किंवा ज्याच्यावर 2 व्ह्यूज असणारी न्यूज आहे तीच कंटिन्यू तुमच्या समोर चालते. त्यामुळे तो पूर्णपणे डिटॉक्सिफाय करणंच मला असं वाटतं की सध्या गरजेचं आहे थोड्या वेळासाठी. हो, म्हणजे असंही नाही म्हणता येणार की ते बंद करा, कारण काय होतं की मुलांचं होमवर्क, मुलांचे प्रोजेक्ट, बरंच काही त्याच्यावर येतं. तेवढं इश्यू झालेला आहे. आणि जसं तुम्ही म्हणता ना, ते खूप महत्वाचं आहे की तुम्ही कुठे रिस्ट्रिक्ट करायला पाहिजे. किंवा मॅम एक असं पण आहे, जसं आता एखादा प्रसंग होतो ना, हॅव अ डिस्कशन इन युअर होम. हो, अगदी बरोबर आहे. म्हणजे अगदी ते तुम्ही त्याचं तुमचं इकडलं मत असू द्या वा तिकडलं असू द्या, मुलांना ऐकून घ्या. हो, त्यांच्यासोबत जर थोडं चर्चासत्र वगैरे संवाद आवश्यक आहे. म्हणजे माझ्याकडे काउन्सिलिंगला पण येतात ना मुलं, तर मेन प्रॉब्लेम माहितीये काय आहे की दे डोंट कम्युनिकेट. संवादच साधत नाही घरी. तर म्हणजे मी त्यांना असं विचारलं की सगळ्यात क्लोज कोण आहे, आई आहे, बाबा आहे, आजी आहे? नाही, कोणीच नाही. मी काहीच सांगू शकत नाही आईला. पण याला मी पालकांना जबाबदार धरेल या ठिकाणी. दोन्हीकडनं आहे ते ऍक्च्युली. पण मुलं तशी घडवत म्हणजे आधीपासून जर बोलत राहिलं, ते छोटी असतात. मोठा रोल आहे, खूप मोठा रोल आहे की आपण इतकं बिझी असतो की मुलांकडे दुर्लक्ष होत आहे का ते बघायला पाहिजे. नंतर त्यांना मोबाईल देऊन दिला ना आपण आपले कामच करत राहिलो, किंवा इव्हन एंटरटेनमेंटच आपण आपली करत राहिलो आणि मुलं राहिले बाजूला वगैरे, ते सगळं नाहीच करायला पाहिजे. पेरेंट्सने खूप वेळ द्यायलाच पाहिजे. म्हणजे मी तर म्हणते चिल्ड्रन स्पेल लव्ह ऍज TIME. टाइम द्या, खूप आवश्यक आहे. आणि मॅम पॅरेंटिंग हा कंटिन्युअस जॉब आहे मॅम. म्हणजे एकदा सुरू झाला की झाला. म्हणजे मलाही ज्यावेळी आई व्हायचं होतं, मला आई व्हायचं होतं, तुम्ही पण हे अनुभवलं असेल, त्यावेळेस आपल्याला पण आपली आईच हवी असते. म्हणजे तो रोल फक्त चेंज होतो. बट वी ऑलवेज नीड पॅरेंट्स. पॅरेंट्सची भूमिका इतकी महत्वाची आहे की त्यांनी दिलेली कौतुकाची थाप बाळ काही होत नाही. हो ना, मी आहे तुझ्या पाठीशी. अगदी तुझ्या पाठीशी. खूप आवश्यक आहे मॅडम. आणि कसं आहे की फ्रीडम ऑफ फेलियर द्यायला दिलं पाहिजे. की बाबा तू कर, बघूया नंतर काय होतं. काय. आणि मॅम एवढं खरंच कोणतं बिघडतं? काहीच बिघडत नाही हो मॅम. ते फक्त काही पेरेंट्स एक प्रेस्टिज इश्यू करून टाकतात की माझ्या मुलाला याच्यामध्ये, या एक्झाम मध्ये एवढे मार्क आहे, त्या एक्झाम मध्ये एवढे मार्क आहे. काही गरज नाही. जब भगवान देता है ना तो छप्पर फाड़ के देता है. बिलकुल. कधी ना कधी मिळणार. यू हॅव टू हॅव पेशन्स. हे पोरांनी शिकलंच पाहिजे. तुम्ही जे काही करताय, चांगलं वाईट, आणि तुमची मेहनत बघतोय, तो जमा करतोय जमा करतोय. आणि जेव्हा संधी येते तेव्हा तुम्ही किती घेता तेव्हा तो देईल ना. इफ यू कांट फ्लाय, रन. इफ यू कांट रन, वॉक. इफ यू कांट वॉक, crawl. But keep moving towards your destination. Right.